विक्रम करण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही। एका 70 वर्षांच्या व्यक्तीने संपूर्ण शहरातील बर्गर खाऊन गिनीज बुकात आपलं नाव नोंदवलंय। विशेष म्हणजे इतके बर्गर खाऊन देखील त्याने आपला फिटनेस कायम ठेवलाय। बर्गर खाणारे आजोबा। आजोबांनी फस्त केले 34,000 बर्गर। सत्तर वर्षातही राखला फिटनेस। अमेरिकेतील रहिवासी डोनाल्ड गोस्की यांचं नाव सध्या खूपच चर्चेत आहे। त्यांनी जगातील सर्वात जास्त बर्गर खाण्याचा विश्वविक्रम केलाय। डोनाल्ड गोस्के ही जगातली पहिली व्यक्ती आहे ज्यांनी केवळ आपला आवडता फास्ट फूड बर्गर पूर्णपणे खाल्ला नाही तर इतिहास देखील रचला। सहसा फास्ट फूड खाल्ल्यानंतर लोकांची चरबी इतकी वाढते की त्यांना चालणंही अवघड होऊन बसतं। मात्र गोस्के यांच्या बाबतीत तसं अजिबात घडलं नाही। त्यांचा फिटनेस अप्रतिम आहे। त्यामुळेच गोस्केंचा फिटनेस आणि बर्गर खाण्याचे आकडे खूप चर्चेत आहेत। कारण डोनाल्ड गोस्के यांची नोंद आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे। बर्गर खाण्यासाठी प्रसिद्ध असलेले 70 वर्षीय डोनाल्ड गोस्के दरवर्षी मॅकडॉनल्ड्स मध्ये फ्रेश बर्गर खरेदी करण्यासाठी जात असत। सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांची बर्गरची आवड कायम राहिली। त्यांनी खाल्लेल्या प्रत्येक बर्गरचा हिशेब ठेवला। त्यांनी आतापर्यंत 34,000हून अधिक बर्गर खाल्ल्याचा दावा केलाय। असं असूनही त्यांना आरोग्याची कोणतीही समस्या नाही। मात्र बर्गर खाण्याबरोबरच ते दररोज 10 किलोमीटर चालतात। अनेक वर्षांपासून त्यांनी आपले बर्गर कंटेनर आणि पावत्या सुरक्षित ठेवल्यात। 1999 साली त्यांनी याबाबतीत पहिला विश्वविक्रम केला होता। सुरुवातीला ते रोज 9 बर्गर खात असत। नंतर त्यांनी ही संख्या कमी करून 2 वर आणली। एक दुपारच्या जेवणात आणि दुसरा रात्रीच्या जेवणात असा नित्यक्रम सुरू ठेवला। डोनाल्ड गोस्के सहसा भूक लागल्यावर बटाट्याचे चिप्स, फ्रूट बार आणि आईस्क्रीम खातात। त्यांची पत्नी मेरी यांनीही त्यांच्या आवडीला पाठिंबा दिलाय। गोस्के यांनी 17 मे 1972 रोजी बर्गर खायला सुरुवात केली। 2023 मध्ये वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी 728 अतिरिक्त बर्गर खाल्ले। त्याआधीही हा विक्रम त्यांच्याच नावावर होता। आता त्यांचा बिग मॅक बर्गर खाण्याचा आकडा 34,128 वर पोहोचलाय। याचाच अर्थ त्यांनी एका मोठ्या शहराला लागेल इतका बर्गर एकट्यानं फस्त केलाय। सुमारे 52 वर्षांपूर्वी डोनाल्ड यांनी बर्गर खाण्याचा प्रवास सुरू केला, जो आजही सुरूच आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।